तिला सुंदर साडी दिसावी असं वाटत असेल तर फक्त साडी नाही तर ब्लाऊजचा कलर आणि डिझाईन खूप महत्त्वाचं असतं. पिवळी, हिरवी, लाल किंवा ऑरेंज साडीवर हे ब्लाऊज कलर आणि डिझाईन केल्यावर तुमचा लूक नक्कीच उठून दिसेल. संक्रांतीला तर साडी नवीन घेतोच, पण ऐन वेळेला ब्लाऊज शिवून नाही मिळाला तर? किंवा संक्रांतीला साडी घालायची आहे पण ब्लाऊज कोणता घालावा हे कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे संक्रांतीला कोणत्याही साडीवर उठून दिसतील असे ब्लाऊज डिझाईन आणि कलर. हिरवी साडी. हिरव्या साडीवर मरून ब्लाऊज खूपच सुंदर आणि पारंपरिक दिसतो. जर थोडा रॉयल लुक हवा असेल तर गोल्डन ब्लाऊज उत्तम ऑप्शन आहे. आणि सॉफ्ट फेस्टिव्ह लुकसाठी पिंक कलरचा ब्लाऊज हिरव्या साडीवर खूपच शोभून दिसतो. पिवळी साडी. पिवळ्या साडीवर रॉयल ब्लू ब्लाऊज खूपच उठून दिसतो. हिरवा ब्लाऊज पारंपरिक लुक देतो आणि लाल ब्लाऊज घातल्यावर संस्कृतीसाठी परफेक्ट असा फेस्टिव्ह लुक तयार होतो. लाल साडी. लाल साडीवर गोल्डन ब्लाऊज नेहमीच क्लासिक दिसतो. हिरवा ब्लाऊज लुकला अजूनच सुंदर बनवतो. आणि मॉडर्न लुक हवा असेल तर ब्लॅक ब्लाऊजसुद्धा छान पर्याय आहे. आणि संक्रांत आहे म्हटल्यावर ब्लॅक कलरची साडी आणि ब्लाऊज ट्रेंडिंगमध्येच असतात. ऑरेंज साडी. ऑरेंज साडीवर नेव्ही ब्लू ब्लाऊज खूपच कॉन्ट्रास्टमध्ये उठून दिसतो. पर्पल ब्लाऊज थोडा हटके लुक देतो आणि हिरवा ब्लाऊज पारंपरिक आणि सणासाठी योग्य असा दिसतो. फायनल टिप. साडी कितीही सुंदर असली तरी योग्य ब्लाऊज, कलर आणि डिझाईन असलं तर परफेक्ट लुक पूर्ण क्रिएट होतो. तुम्हाला कोणती साडी ब्लाऊज कॉम्बिनेशन आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा उपयुक्त फॅशन कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.